गती अधोगती गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावतसे सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविलिया ध्यान तैसे करी जतन करा धावतसे सैरा ओढाळते तुका म्हणे मन काय बघा पुढे तुका म्हणे मन उत्तरी भवसिंधू मन करी बंधू 84चा जतन करा धावतसे सैरा ओढाळते विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यं च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पांडुरंगाकरु प्रथमनमन पांडुरंगाकरु प्रथमनमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाराणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपाराणे कथेचा विस्तार मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बुबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा
धावतसे सैरा ओढाळते प्रस्तुत प्राप्त प्रसंग. भगवत चिंतनाकरिता निवडलेला जो अभंग आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा सर्वांना पाठ नसला तरी श्रुत असणारा कानपाठातील अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय प्रत्येक साधकाला उपदेश करत आहेत. मनाच्या संबंधानं तुकोबारायांनी या अभंगातून तुम्हा आम्हाला जीवांना ज्यांना भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे अशा साधकांना बोध करतात. विठ्ठल मौजे श्री क्षेत्र इंदापूर या पवित्र नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीचा हा संपन्न होणारा उत्सव अत्यंतिक जुनं नातं या गावाशी आहे आणि सगळ्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. कधी कधी आठवण काढतात ते माझी, त्याच्यामुळं असो इकडे सगळ्यांचं प्रेम आहे. आपले सतीश महाराज असतील, उत्तरेश्वर महाराज असतील, हनुमान भजनी मंडळ असेल, तथा इंद्रेश्वर भजनी मंडळ असेल, यांच्या संयोजनातून मार्गदर्शनातून मला त्या ठिकाणी संपर्क केला आणि महद्भाग्यानं तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. यथोचित कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे पांडुरंग महाराज असतील, अत्यंतिक तन्मयतेनं सेवा करणारं हे गाव, तसेच बाहेरगावावरून उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाची सेवा करण्याकरता, मृदुंगाची सेवा करण्याकरता, विणेकरी विण्याची सेवा करण्याकरता चोपदार महाराजापेक्षा जास्त थाटे आहेत. महाराज आधी चोपदार मागून त्यामुळं सगळा योग अत्यंतिक जुळून आलेला आहे आणि म्हणून सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत प्रणाम करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल आजच्या कीर्तनाचे जे सौजन्य आहे ते आमचे श्री ऋषिकेश शिवराज गपाट, माऊली क्लास वाशी आणि सचिन रवींद्र पारडे, शिवनेरी ट्रान्सपोर्ट पुणे यांच्या माध्यमातून आजचं सौजन्य लाभलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद. अभंग तुकोबारायांचा आहे आणि आपल्याकडं वेळ कमी आहे आणि कमी वेळात आपल्याला थांबायचं आहे. झाल्यावर सांगा. विठ्ठल विठ्ठल गती अधोगती मनाची हे युक्ती. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून आपल्याला उपदेश करत असताना मनाची अवस्था प्रगट केलेली आहे. परमार्थातली कोणतीही साधना, परमार्थातली कोणतीही प्रक्रिया ही मनाच्या सहाय्याशिवाय भगवंतापर्यंत पोहोचत नाही. परमार्थिक क्षेत्रातलं कोणतंही कर्म करत असताना मनाची सहाय्यता अत्यंत उपयुक्त आहे. मनाचं सहाय्य मिळालं पाहिजे. तुम्ही काय करता, तुम्ही किती करता, याहीपेक्षा तुमचं मन किती सहाय्य होतं यावर तुमची भगवंताबद्दलची विशेषता किंवा भगवंताच्या प्राप्तीची अवस्था प्रगट होते. विठ्ठल अत्यंतिक महत्वाचं आहे. मनाचं सहाय्य आपल्याला भगवंताची भक्ती करत असताना किती प्राप्त होतं यावर तुमची भक्ती अवलंबून आहे. गंमत आहे महाराज. आणि मनाचं सहाय्य नसेल तर ती केलेली जी भक्ती आहे ती वरपांगी आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध.
मनाचं साह्य भगवंताची भक्ती करत असताना अत्यंतिक महत्वाचं आहे. पण काय करावं, या भंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या मनाला सशक्त करण्याचा उपाय सांगितलेला आहे. एक आहे. आता व्यवहारामध्ये माणसं इतरांना समजवण्यात पटाईत असतात. एक रात्री चाल झाली पण जरा हुकली, हे कोणी म्हणायचं, जे कधीच भजनाला येत नाही त्यानं म्हणायचं. आवश्यकता नाहीये. पण काय करावं, कुतर्क करणारी जी बुद्धी आहे, मुळात कीर्तन श्रवणाला आल्यानंतर कीर्तन ही भगवंताची स्तुती आहे. याच्यामध्ये मला जास्त येतं म्हणून मी वरती उभा आहे अशातला भाग नाही. तुम्ही खाली बसला म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही असा भाग नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सकळासी येथे आहे अधिकार. आणि म्हणून इथं आल्यानंतर भगवंताच्या नामचिंतनामध्ये संतांनी सांगितलेल्या बोधाप्रमाणे त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुक्रमण करत असताना व्यक्तिशः प्रत्येकाच्या मनावर काहीतरी परिणाम झाला पाहिजे. आणि मनाचा जो भाग आहे याच्यावर आपलं आधिपत्य स्थापन करण्याकरताच परमार्थ करायचा आहे. मन हाताशी आलं पाहिजे. वास्तविकता सध्या तरी आपण मनाच्या मागे आहे का मन आपल्या मागे आहे? नाही कळालं? मनाच्या मागे. वास्तविक सध्या जर आपली अवस्था बघितली तर आपण मनाच्या पाठीमागे आहे. सध्या आपण मन ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं चालू आहे. आज संध्याकाळी चांगली कपडे घालायची हे सकाळी मनानं सांगितलंय. संध्याकाळी त्या पद्धतीनं दिवसभरात नियोजन लावलं. धुवायचे असते तर धुतले, इस्त्री करायची असेल तर इस्त्री केली. हरिपाठालाच घालू वाटली होती पण घडी मोडल म्हणून कीर्तनाला घातली. हे सुद्धा मनानंच सांगितलं. शरीराचा सर्वच्या सर्व व्यवहार मनाच्या माध्यमातून चालतो. कशाच्या माध्यमातून चालतो? मनाच्या. आज कीर्तनाला जायचंय हे अगोदर मनात आलं आणि मनात आल्यानंतर शरीराला आज्ञा दिली गेली. बस त्या पद्धतीनं सगळ्यांनी तयारी केली. विशेषतः मनाचे उपकार अनंत आहेत. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. मनुराजा देहपुरी, मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी. असे नांदतो त्याची दोघी नारी, असे नांदतो त्याची दोघी नारी, असे नांदतो त्याचे दोही गारे, असे नांदतो त्याचे दोही गारे. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी.
त्याने कृपा केली आम्हावरी गा कृपा केली आम्हावरी त्याने कृपा केली आम्हावरी गा त्याने कृपा केली आम्हावरी म्हणून आलो या देशात म्हणून आलो या देशात आलो या देशात आलो या देशात मधुराजा एक देहपुरी अजून तुझ्याची दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी देणे कृपा केली आम्हावरी गा म्हणू राजा एक देहपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा मन हा इंद्रियाचा राजा आहे काय आहे? राजा मन इंद्रियाचा राजा महाराज सांगतात मन हे शरीरामध्ये देहामध्ये प्रधान आहे आणि मुळात मनाचा अभ्यास करण्याकरता परमार्थ आहे भौतिकतेकरता अजिबात नाही मनाचा अभ्यास करण्याकरताच परमार्थ करायचा आहे परमार्थ म्हणजे नेमकं काय अंतर्मुख होणं बाहेर नाही आत डोकावून बघण्याची क्षमता निर्माण करणं म्हणजे परमार्थ देवा माझे मन लागो तुझे पायी 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 संसार व्यसनी पडोनी दे संसार व्यसनी पडोनी देवा माझे मन माझे मन लागो तुझे पायी संसार व्यसनी नको देवा देवा संसार व्यसनी नको देवा देवा माझे मन लागो तुझे पायी पायी भगवंताकडं आपण देवाला ही प्रार्थना केली पाहिजे आपलं मन साह्य होणं अत्यंत गरजेचं आहे स्पष्ट करतो बघा तुम्ही माणूस शर्टाची काळजी जास्त घेतो का बनेलची शर्टाची बघा तुम्ही ज्यांच्या अंगावरचे शर्ट उत्तम आहेत त्यांचे बनेल उत्तम आहेत का नाही उद्या सकाळी जाऊन बघा खरं की शर्टाकडे जेवढं लक्ष दिलं जातं तेवढ्या विशेषत्वानं बनेलाकडे लक्ष दिलं जात नाही का आतून नाही झाकून जाते आपलं तेच चालू आहे शरीराच्या संबंधानं प्रदर्शन करण्यात आपण एक नंबरला आहे थोडे पांढरे झाले की लगेच काळे करायचे का सप्ताह बसणार आहे गावात ती काळजी आपण घेतली बाह्य शरीराच्या दिखाव्याकडं आपलं विशेष लक्ष आहे अंतर्मनाकडं लक्ष नाही
परमार्थामध्ये बाह्य साधनेला किंमत नाही, अंतर्मुख होण्याला किंमत आहे. ठल म्हणून नाथबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मला, काहीतरी बोध करी मला, हे काहीतरी बोध करी मला, काहीतरी बोध करी मला, हाची अनुताप घेऊनी सावध, करी म्हणा. आपलं सगळं सांगण्याकरता आणि दाखवण्याकरता चालू आहे. आपली भगवंताच्या संबंधाने होणारी प्रत्येक क्रिया ही फक्त लोकांनी बघावं, लोकांनी नावजावं याच्या करता आहे. त्याचा होणारा परिणामही तसाच आहे. माझ्या पदरचं नाही, ज्ञानोबराय सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. निस्ती बरळ करणारे, बरळ ओकणाऱ्यांना भगवंताची कृपा कशी प्राप्त होईल त्याच्याकरता आपल्या मनाच्या संबंधानं जागरूकतेनं भगवंताला शरण जाणं नितांत गरजेचं आहे. पण हे मन आपल्याला अनेक उपाधीमध्ये अडकवतं, हे की नाही, आणि त्याचा स्वभाव सुद्धा तसाच आहे महाराज, हे की नाही. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल न लगे जाता येता वेळ, बहुत चंचल चपळ, हे ना. तर कीर्तनाला जाण्याची बुद्धी मनानच प्रधान केली, बुद्धीमध्ये ती अवस्था स्थित झाली, तुम्ही कीर्तनाला आलात, पण आल्यानंतर पुढं बसलात. कुठं बसलात? पुढं. पुन्हा मन म्हणतंय पुढं. आता आणलं कीर्तनाच्या मंडपात मनानच, बसण्याची बुद्धी पुढं झाली, मनाच्या साह्यातून झाली, पण थोडा वेळ गेला की मन म्हणते पुढं उगच बसलास. का? इथं खाता येत नाही, थोकता येत नाही. मांडीची हालचाल करावी तर सगळे आपल्याकडेच बघते. ही मनाची उद्विग्न अशी अवस्था आहे. चंचल चपळ असणार मन क्षणभरही स्थिर होत नाही. मग ते कीर्तन असू द्या, नाही तर भगवंताची नामसाधना असू द्या, किंवा भगवंताचा अभिषेक चालू असू द्या, आपलं मन त्या गोष्टीमध्ये सहाय्य करताना दिसत नसेल तर ओळखायचं आपल्याला अभ्यासाची गरज आहे. विठ्ठल देवाला हात जोडल्यानंतर रोज
प्रार्थना केली पाहिजे. दुर्बुद्धी ते म्हणा, 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 दुर्बुद्धी ते म्हणा. तिसरं काही मागण्यापेक्षा ही विनंती तुकोबारांनी जशी केली तशी आपण केली पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायणा. आपण काय करावं, आपल्या बाकीच्या बहुतेक अवस्थेतले विचार देवासमोर मांडता मांडता नाकी नऊ, आणि अशी सदविवेकाची मागणी, सात्विक भावना अंतःकरणात निर्माण होण्याकरता सुद्धा मनाचं साह्य पाहिजे. साह्यभूत मन नसेल चित्त नाही तर ते अधोगतीचीच अवस्था पुढं आणतं. मन जर सात्विक असेल तर मनासारखा मित्र नाही. काय सांगतो, मन सात्विक असेल तर मनासारखा मित्र नाही. पण याच्या उलट जर मन असेल तर मनासारखा शत्रू नाही. विठ्ठल भौतिक अवस्थेतले शत्रू काही करणार नाहीत, पण मन असात्विक असेल, अविवेकी असेल, दुर्विचार सतत मनामध्ये प्रगट होत असतील तर आपलं मनच आपलं शत्रू आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून मनाला सात्विक अवस्था निर्माण होण्याकरता आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे आणि त्या मनाला आपण सक्षम केलं पाहिजे. आणि व्यवहारात असं होताना दिसत नाही, आणि संत महात्म्यांनी अगोदर ते केलेलं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तू म्हण हे चिकरी माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. ज्ञानोबाराय सांगतात, ए म्हणा, काय सांगताय मनाला, माझी भजनी प्रेम धरी. भगवंताचं भजन करण्यामध्येच आपलं हित आहे अशी शिकवण स्वतःच्या मनाला देत आहेत. हे झालं ज्ञानोबारायांचं. आणि तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको
हा उपदेश तुकोबारांनी मनालाच केलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कधी कधी बघा आपल्या घरामध्ये चर्चा असते, काय करावं असं एखादा माणूस आला कशातच मन लागत नाही. आणि याच्यासाठी पुन्हा असतं त्यांचं त्याला जोडून, कशातच मन लागत नव्हतं म्हणून शेतात गेलो. आणि काय केलं? शेतातलं काम केलं. सहज बोलतात माणूस. मन कशात लागत नव्हतं आणि म्हणून कुठं गेलो? शेतात गेलो. पण शेतातलं काम सुद्धा मन लावून केल्यावरच नीट असते. आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती. तो गणराजा गणपती, तो गणराजा गणपती, जो बनराजा गणपती, जो गणपती. आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती. आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती. मन हाताशी येणं नितांत गरजेचे. प्रपंचातली कामं करताना ते मन लावून नाही केली तर मनासारखी होत. महिला मंडळ कळतंय ना? स्वयंपाक करत असताना जर तो व्यवस्थित झाला नाही तर टोमणं असतं, तो मनापासून केला नाही. कसा झाला नाही? बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडं खात्या पित्या घरचा असून सुद्धा वाळलेला दिसला तर लोक म्हणतात तो मन लावून जेवत नाही. है की नाही? कसा करत नाही जेवण? मन लावून जेवण करत नाही. सध्या 10वी 12वीचे पेपर चालू आहेत. एका महिन्यानं निकाल लावला आणि भोपळा जर आला तर मन लावून अभ्यास केला नाही. सगळ्याच क्षेत्रामध्ये मनाची नितांत गरज आहे. मग परमार्थात नसेल का? तुकोबाराय सांगतात बघा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. पुनरपि संसारायिने नाही. मन हे तुळसी पुरसिने, मन हे तुळसी पुरसिने, मन हे तुळसी पुरसिने, मन हे महाराज, मन जसं फूल वाहतो आपण भगवंताच्या चरणावर, तसं मन भगवंताला अर्पण करावं लागेल. तनु मनु दिवे चरणासी लागावे. परिपूर्ण भावानं हे मनच भगवंताला देऊन टाकायचं. काय करायचं? मन भगवंताला देऊन टाकायचं. आणि गंमत आहे महाराज, चंचल असणारं मन स्थिर कुठं होतं तर ते केवळ भगवंताच्या चरणाजवळ स्थिर होतं. विठ्ठल विठ्ठल ते हे एका सप्त्यातून 7 दिवसात नाही होत. मनाला वळण लावणं सामान्य गोष्ट नाही. त्याच्याकरता स्वतःतले गुण दोष आपल्याला शोधता आले पाहिजेत. दुसऱ्यातले लगेच कीर्तनात उभा राहिल्या महाराज किती चालीच आहे की नाही?
कारण कीर्तनाहून जाताना लोक अभंगाची चर्चा नाही करत. कुठं मेळ लागला होता आणि कुठं याची चर्चा जास्त असते. हा मनाचाच परिणाम आहे. कारण तुकोबराने सांगितलेलं आहे, देव हवा असेल अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती. मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती. तुझबाना मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. तुझबाना ने कांताळा तुझ्या नायनाचा, तुझबाना मी कंटाळा, तुझ्या नायनाचा. पडून राहील ते ठाई, 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 पडून राहील ते ठाई. अखंड जया तुझी प्रीती, मजते तयाची संगती. मग मी कमळापती, तुझबानाने कांटाळा. भगवंताच्या प्राप्तीमधले अडसर जोपर्यंत आपण बाजूला करत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन नाही, है की नाही. सगळे शेतकरी माणसं आहेत, सगळ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत सध्या, आहे की नाही. आणि ज्वारी उत्तम आली असेल, हे की नाही. हुरड्यात आली का नाही अजून, नाही सप्ताह झाल्या, बरोबर आहे ना. अजून 15 दिवस आहे का सतीश महाराज, किती दिवस अवकाश आहे का तुम्ही नाही? 15 दिवस. हा 15 दिवसात. ताटामध्ये भाकरी आपण वाढून घेतो, जेवण करतो, पण भाकरी आपल्या समोर येण्याकरता प्रक्रिया आहे, है की नाही. काय करावं लागेल? थापणं अगोदर कसं पेरावं लागेल, तिथून सुरुवात कर. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. पेरावं लागेल, उगवलं का नाही बघावं लागेल, पुन्हा खुरपावं लागेल, पाण्याकडं लक्ष देऊन पाणी दिलं पाहिजे, है की नाही. हुरड्यात आल्यानंतर राखण केली पाहिजे, आणि राखणीचा कालावधी संपला, उत्तम ज्वारी निसवली की तिची काढणी, नंतर खुडणी, नंतर मळणी, बरोबर आहे ना. मळणी करून नंतर त्या राशी बैलगाडीत घालून कुठं आणायच्या? घरी. घरी आणल्यावर लगेच भाकरी नाही, ते आणल्यानंतर पुन्हा निवडणं, त्याच्यानंतर दळणं, त्याच्यानंतर मळणं, मळण्यानंतर भाजणं, आणि भाजल्यानंतर ताटात. सामान्य भाकरीला एवढी प्रक्रिया आहे. देव उगच गण लावल्यावर नाही मिळत. विठ्ठल दुसऱ्याचे दोष पाहण्यात जेवढे सक्षम आपण आहोत, परमार्थात आल्यानंतर स्वतःतले दोष दिसावेत. कुणाचे दोष दिसावेत? स्वतःचे दोष. ज्या दिवशी स्वतःचे दोष आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये त्या विचाराची सतत घालमेल वाढत असेल तर ओळखायचं आपण परमार्थात योग्य दिशेनं निघालोत. पण परमार्थामध्ये येऊन सुद्धा दुसऱ्याचे गुणदोष दिसत असतील तर आपण परमार्थाच्या साधनेमध्ये किंवा त्या प्रवासामध्ये सुरुवात सुद्धा केलेली नाहीये. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात, अनेकाचे कानी फक्त दोष नाही, गुण दोष मनान आणि
इतरांचे गुणही मनामध्ये आणू नका आणि दोष सुद्धा मनात आणू, अन्यथा आपण पतन पुण्य उद्धार संघाचा महिमा, आपलं अधपतन होण्याची दाट शक्यता आहे. याच्याकरता भगवंताचं नाम चिंतन करत असताना त्या मनाला आपण उपकृत केलं पाहिजे. मनाला सतत समजावलं पाहिजे तुझं जे हित आहे ते केवळ भगवंताचं चिंतन करण्यामध्ये. वा. आणि मग या मनाला त्या अवस्थेचं वळण लावल्यानंतर ते मन भगवंताच्या चरणी रमतं. अन्यथा मनाची अवस्था बिकट आहे. अगदी ज्ञानही प्राप्त झालं तर मन जर त्या ज्ञानाला साह्यभूत होत नसेल तर महाराज सांगतात ते मिळवलेलं ज्ञान सुद्धा निरर्थक आहे. विठ्ठल माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद, 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 छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद लागो चंद चंद माझ्या मनाला गो चंद, छंद माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. म्हणून आपली जी भगवंताच्या नामावरची जी प्रीती आहे, भगवंताचं जे पवित्र नाम आहे त्याची आणि मनाची सुसंगती आपण लावली पाहिजे. अन्यथा या मनाच्या माध्यमातून मनाच्या व्यवहारातून आपलं अधपतन ठरलेलं आहे. आणि म्हणूनच गती आणि अधोगती, जी सद्गती आहे, गती म्हणजे काय, भगवंताचं नाम घेण्याची वासना, भगवंताच्या चिंतनामध्ये रमण्याची वासना, ही गती आहे. आणि अधोगती ही भगवंताच्या नामापासून आपल्याला परावर्तित करते आणि आपल्याला अधोगतीला नेऊन ठेवते. म्हणजेच भगवंताच्या भजनापासून आपल्याला ती प्रवृत्त करते, सत्कर्मापासून आपल्याला प्रवृत्त करते. आपल्या अंतकरणामध्ये सात्विक अवस्था निर्माण होणार, पण त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्यापासून बाजूला करणारी जी अवस्था आहे तिला अधोगती म्हणतात. विठ्ठल आणि या अवस्थेला सहाय्य करणारं जे मन आहे, मुळात या मनाला आपण काय केलं पाहिजे तर ते भगवंताच्या चरणी किंवा भगवंताचे जे पार्षद आहेत, भगवंताच्या नामामध्ये जे रंगणारे देवाचे लाडके भक्त आहेत, संत आहेत, त्यांच्या संगतीत हे मन नेऊन ठेवलं पाहिजे. तो बारे सांगतात गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. आणि म्हणून या मनाला संतांच्या संगतीत आपण घेऊन गेलं पाहिजे. कुठं घेऊन गेलं पाहिजे? संतांच्या संगतीत.
संतांच्या संगतीत नेल्यानंतर याच्यामध्ये सात्विक भावाची जागृती होईल, हे की नाही? अन्यथा आपल्या ह्या मनाला अत्यंत वितुष्टित हे मन आहे. बघा तुम्ही, आपल्याला आपल्यासारखं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. आपल्याला आपल्यासारखं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. कारण आपण आपलं बाहेर दाखवत असताना जे स्वरूप असतं, खरं सांगा कीर्तनात आलेले सगळेच्या सगळे, आपण जगाला दाखवत असताना जे दाखवतो ते सत्य का असत्य? असत्य. असत्य. कसं दाखवतोय, है की नाही? आता आपला कलर काळा आहे पण आपण लावतो काय? फेअर अँड लवली. मुळात सत्य काय आहे? ठाईचाची काळा अनादी बहु काळा, है की नाही? तरी सुद्धा आपण प्रगट भावानं अवस्था दाखवत असताना काय करतो? अजून जाऊ द्या, सोपं सांगतो. वैभव बुवा थोडीशी एडिटिंग केली, हे की नाही? शक्यतो मुलाचा जो बायोडाटा तयार करतात फोटो, त्याच्यावरचा फोटो सत्य असतो का? नाही. त्याच्यामध्ये थोडासा कलात्मक बदल केला, ठीक आहे ना, कितीही काळा असला तरी तो कसा दिसतो? प्रसंगावधान सुंदर दिसतो त्याच्यावरचा फोटो, आहे की नाही? म्हणजे ते काय आहे? असत्य आहे, है की नाही? आणि आपला व्यवहारही तसाच आहे. आपला व्यवहार एवढा सत्य आहे पण तो असत्यपणा लपवण्यामध्ये आपण तत्पर आहोत. कशा आहोत? तत्पर, हे की नाही? तुकोबारायांना अशी वृत्ती आवडत नाही. तुकोबाराय स्पष्ट बोलतात, वाढो हे जण मजा म्हणोत शिंदळी परिहा वनमाळी विसंबेना. जगाचं मला घेणं देणं नाही. अहो एवढी अवस्था आली, तुकोबाराय म्हणतात, कोपला पाटील लोक आता मज भीक कोण घाली. देवाला विनंती करत असताना तुकोबारायला सांगतात की जगातला विश्वात्मक परमात्मा सत्य आहे आणि त्याला सत्य भावानं शरण जावं लागतं, तर तो सत्य असलेला परमात्मा आपल्याला उपजतो, कळतो. देव सत्य आहे आणि आपण असत्य भावानं त्याच्याकडे गेल्यानंतर सत्य तत्वाचं दर्शन कसं होईल? विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माझे मज कळो येती काय काय प्रमाण आहे ते? माझे मज कळो येताती कळू येते अंतर. अवगुण काकड्यातलं प्रमाण आहे. आपल्यातले अवगुण जोपर्यंत आपल्याच दृष्टिक्षेपामध्ये येत नाही तोपर्यंत सत्य तत्वाचा शोध घेणं, शोध होणं कठीण आहे. किंवा गुरुबोध होणं, गुरु दीक्षा होणं, गुरुची कृपा होणं हे सुद्धा कठीण आहे. बघा तुम्ही, गुरु परंपरेच्या अभंगामध्ये, पहिल्या अभंगामध्ये, पहिल्या चरणामध्ये सुरुवात करत असताना सुद्धा सत्य शब्द आहे. सत्य गुरु कृपा मज केली, सतगुरु कृपा मज केली, सतगुरु कृपा मज केली, सतगुरु कृपा मज केली. परी नाही फिरले
आहे. आपली ही मनोधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कृपा करायला तो रिकामा नाही, है की नाही? आता आपण या क्षेत्रामध्ये आपल्याला प्राप्त झालेली ही प्रतिष्ठा, आपल्याला प्राप्त झालेलं हे सगळं वैभव आहे, हे आपल्याला सामान्य माणसांनी बहाल केलेलं आहे. हे एवढं विशेषत्वाचं नाही. तुम्ही आम्ही आता कसं आहे, मी तुमचं उघडं करून येईन, तुम्ही माझं. सध्या आपलं असंच चालू आहे. तिथं नाही चालत, तिथं चालत. तुका म्हणे बळी जीव दिला पाय, जीव दिला पायतळी, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, 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 पुण्यवंत पाताळला गेला, पुण्यवंत पाताळला गेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा महाराजांसाठी सगळ्या विश्वामध्ये, भौतिक अवस्थेमध्ये, व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या चालतील, पण भगवंताकडं नाही. तो सत्य प्रतिष्ठित आहे आणि त्याला सत्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि म्हणून अशा अधिष्ठित भगवंताला हे सत्य मन समर्पित करायचे. आणि याच्याकरता तुकोबाराय सांगतात, मन ही युक्ती साधत आहे, पण या मनाला आपण साधूंच्या संघामध्ये प्रविष्ट केलं पाहिजे. मन लावा एकांती साधू संगे. पण माणसं म्हणतात बघा, एखाद्याचं मन विक्षिप्त झालं तर लोक त्याला एकटं बसू देत नाहीत. एखाद्याच्या मागं बघा तुम्ही थोडं टेन्शन असेल, सकाळी मालक न जेवता तनतन करत घराच्या बाहेर गेले तर महिला मंडळ एरवी फोन लावत नसले तरी त्या काळात काय करतात, फोन लावतात. एकदा लावला तरी उचलला नाही, दोनदा लावला उचलला नाही, तिसऱ्या बारीनं स्विच ऑफ आला. त्यांचं ठरलेलं असतं, त्यांच्या संगतीत राहणारा त्यांचा एखादा सखा म्हणजे मित्र, ते त्याला फोन लावतात. भाऊजी है की नाही, तुमचे मित्र सकाळपासून आउट ऑफ कव्हरेज, त्यांची रेंज गेलेली आहे.
तुमच्या कव्हरेज क्षेत्रामध्ये जर त्यांची रेंज आलीच तर मला तात्काळ कळवा. मित्राला फोन लावतील, नवे रोज गाडीवर शेतात जात असल्या तरी पायानं चालत पतीचा काय घेतील, शोध घेतील. का तर त्याचं मन काय झालेलं आहे, उद्विग्न झालेलं आहे, विक्षिप्त झालेलं आहे, त्याचा मनाचा थारा राहिलेला नाही. अशा माणसाला एकटं जर सोडलं तर ते काहीतरी जीवनाचं अकृत्य करण्याची काय दाट शक्यता आहे. उदाहरणार्थ आत्महत्या घडण्याचं कारण मन अक्षम असणं. कसं असणं, अक्षम. एखादी कृती आणि त्या कृतीचा होणारा परिणाम याचा विचार मनामध्ये नसल्या कारणानं ते कृत्य आपल्या हातून होतं. काय होतं, ते कृत्य आपल्या हातून होतं. बघा तुम्ही लहान लेकरांना समज नसतात, ते बसलेत मोबाईल बघत बसलेत, त्याला माहित आहेत पप्पा पुढे आहेत, काय करत नाही, पप्पापेक्षा जाड काय, ते महाराजापेक्षा पप्पा जाड आहे. त्याच्यामुळे त्यानं ते धाडच केलं. तर ते कीर्तनात बसलेले आहेत, पण एवढं परिपूर्ण मन सक्षम नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी मोबाईल हातामध्ये घेतला आणि त्यांनी एवढं आपलं मात्र त्यांच्या लक्षात आलं की बिन तोंड चालवता जर आपण हे डवचत बसलो तर आपल्याला कोणी काही बोलणार नाही. एवढी कृतिशीलता किंवा एवढं मन सक्षम झालेलं आहे, पण अकृतिशील आहे, अजूनही मन सक्षम नाहीये. म्हणून ते काय करतायत, मोबाईल बघतायत. आता समजा एखाद्या पोराला मी एवढं बोललं सहन झालं नाही तर ते उठून प्रतिकार सुद्धा करू शकतं, कारण त्याचं मन अक्षम आहे, परिपूर्ण नाही. आणि अक्षम मन हे विनाकारण नको तिथं सामान्य गोष्ट असेल तरी सुद्धा मोठा गदारोळ करू शकतो. अक्षम असलेलं मन तसंच आहे. आत्महत्या करणारा जो माणूस आहे तो परिपूर्णपणे त्याचं मन अक्षम्य असल्या कारणानं त्याला ती कृती करण्याची काय होते, वृत्ती होते. तशी वृत्ती त्याच्या मनामध्ये धारण होते. मान सन्मानाची अपेक्षा अपमानित झालेला माणूस, बघा तुम्ही 10 लोकांमध्ये त्याच्या मनाला लागेल असं एखादा व्यक्ती बोलला झालं की त्याला काय म्हणतात, अपमान. अपमान. काय म्हणतात त्याला, अपमान. 4 लोकांमध्ये त्याच्या मनाला लागेल, आपल्याकडे म्हण आहे, मारलेला वळ जातो, बोललेला जात नाही. बोललेला लई लांबपतूर ध्यानात राहते, जेवढा अभंग ध्यानात राहत आहे की नाही. ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहे की नाही. बघा तुम्ही महिला मंडळाचा रोज 2 टाइम पाडा असतो. मी लई सहन केलंय, मी लई जणाचं काय खाल्लंय, बोलणं खाल्लंय, बोलणं. पण यांच्या घरात मी म्हणून टिकले. दुसरी असती तर तवाच गेली असती. याच्यापेक्षा हरिपाठ सोपा आहे. पाठ करा. विडोबार कुमार स्वैर झालेल्या मनाच्या ओघामध्ये माणसं आत्महत्येला जर प्रवृत्त होत असतील तर ही त्या मनाची अक्षम्यता आहे. ते मन प्रबळ नाहीये, ते मन सशक्त नाहीये. आणि परमार्थ हे मनाला सशक्त करण्याकरता करण्याची क्रिया आहे. सशक्त अगदी जई हे आकाश वर पडो पाहे,
ब्रह्मगोड बंगाजाय वडवानळ त्रिभुवन खाय. महाराज सांगतात जग हिकडल्या हिकडं झालं तरी हरकत नाही, पण मी तुझ्या नामचिंतनामध्ये आणि हे मन तुझ्या चरणाशी स्थित आहे. आणि ही अवस्था साधली कशामुळं तर संत कृपेनं साधलेली आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात मन लावा एकांती साधू संगे. साधूच्या संगतीत मन लावलं पाहिजे. आणि ध्रुवपदाचा विचार मांडत असताना जतन करा, जतन करा, जतन करा. धावतसे सैरा ओढाळते. महाराज सांगतात त्याचं जतन करा, त्याला जपलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे. इकडे लहान लेकरं सुट्टीला गावाकडे गेली आणि आणायला आई वडिलांपैकी कोणी गेलं तर ती आजी सांगत असते पोराला खायला प्यायला जप. काय करा? खायला प्यायला जप. जावयाली खायला प्यायला. खायला ठीक आहे, जावा म्हणजे म्हणण्याचा हेतू असतो त्यांचा. जावयाला खायला प्यायला. हां, खायला प्यायला जपा. कुणाला? जावयाला. म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ती केलेली काय आहे? शेव. एक इच्छा आहे, विनंती आहे की त्यांना खायला प्यायला जप, म्हणजे जपणं. जसं आपण शरीराला जपतो, पण सध्या पेशंट जे वाढलेले आहेत ना ते शरीरानं ग्रस्त नाही आहेत. सध्या मानसिक रुग्णांची संख्या जास्त आहे. कसल्या रुग्णांची संख्या जास्त आहे? मानसिक. जे मानसिक रुग्ण जे असतात महाराज ते एकटेच बडबड करताना दिसतात आपल्याला, हे की नाही? त्यांचं एकटंच चालू असतं. शेतात निघाले तर एकटीच बडबड, खुरपत असताना एकटीच बडबड, घरी जर काही झालं थोडं तर त्या सगळ्याच्या सगळ्या शिव्या खुरपत असताना एकटीच बडबड. 10 बायात एकटी सरीला जर पुढं जात असेल तर ओळखायचं हिचं घरी काहीतरी डोक्यामध्ये काहीतरी शिजायला लागलेलं आहे. बघा तुम्ही माणसं रागामध्ये. महिला मंडळ सोपा प्रश्न विचारतो, रागात काम जास्त करता का कमी करता? रागात. हा, रोज 4 वाजता भांडी घासत असतात, पण भांडण झालं तर स्वयंपाक करून 10 वाजताच भांडी धुवून ठेवून फरशी पुसून निवांत. सत्य का असत्य? सत्य सत्य सत्य. रागामध्ये काम सुद्धा काय होतात? पटपट. पटपट होतात. अगदी अगदी पटपट पटपट. का सांगायलो मी? जतन करा. जतन करा. रागामध्ये द्वेषामध्ये आपली अवस्था कामाची प्रगती जास्त आहे, अगदी जास्त, अगदी पळापळीनं कामं चालू आहेत राग वाढल्यानंतर. विठ्ठल विठ्ठल कारण त्या स्थितीमध्ये मन उद्विग्न झालेलं असतं मन, आणि त्याचा तो ठाव कुठं नाही कुठं काढायचा असतो. अजून सोपं सांगतो, घरामध्ये बाहेरून काम कष्ट करून आलेला पुरुष जो असतो, करता माणूस असतो, तो घरात आल्यावर बाहेर साहेबानं काढलेला राग कुणावर काढतो? घरात बायकोवर. महिला मंडळ. आलेला साहेबानं त्याच्यावर काढलेला सगळा राग महिलांवर. यांचं चालू असतं. मग यांचा सुरुवातीचा राग असतो तो भांड्यावर असतो. त्या दिवशी भाकरी थापत असताना रोज आवाज येत नाही, पण त्या दिवशी रप 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 पाठ आहे तुम्हाला सगळं. पण त्या भाकरीवर भांड्यावर त्यांचं मन भरत नाही. तेवढ्यात असं एखादं पोरग मोबाईल मागायला जात. उरला सुरला राग लेकरावर. लेकरं बी नीट नसते. लेकराला आलेला राग लेकरं आजाव काढते. ते एकापासून दुसऱ्याकडं, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडं, जोपर्यंत समाधानाची अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत हे संक्रमण त्या ठिकाणी काय करत असतं? चालू राहतं. आणि म्हणून
हे जागी थांबावं असं वाटत असेल तर तुकोबराय म्हणतात ते जपलं पाहिजे. जतन करा, जतन करा, मनाला सांभाळलं पाहिजे. आपण म्हणतो की नाही, लेकरू विशेष वयामध्ये त्याला बंधनं घातली, त्याला संस्कार लावले तर वाईट वळणाला ती लेकरं लागत नाहीत. विशेष वयामध्ये विशेष संस्कार झाले. विशेष वयात आळंदीला गेले म्हणून मृदुंगाची उपासना केली, ज्ञानोबरायांची कृपा झाली. विशेष वयामध्ये ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेले, उपासना केली म्हणून सरस्वतीची कृपा झाली. विशेष काळामध्ये विशेष अवस्था स्वीकारल्या, कृपा प्राप्त झाल्या, विशेष संस्कार लाभले. तसं मनावर सुद्धा विशेष अशी वळणं मनाला देण्याकरता ते मन संतांना अर्पण केलं पाहिजे. कुणाला अर्पण केलं पाहिजे? संतांना. संताचे संगती मनोमार्ग जय हो. संताचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे
रे रे ना ना, रे रे ना श्रीपती येणे पंते संतांचे संगती. आपल्या जीवनाचं कृत कल्याण व्हावं अशी धारणा असेल तर आपण संतांना समर्पित झालं पाहिजे. म्हणून तणू म्हणू जिवे किंवा चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. म्हणून संताया भजावे सर्वस्वेसी मस्तक ठेंगणा करी संतांच्या शरण. संतांना शरण गेलं त्यांच्या बोधाची कृपा आपल्यावर झाली की मान अपमानाच्या स्थितीत जीव राहत नाही. कुठं राहत नाही है की नाही. सध्या मान अपमान कळतोय की नाही है की नाही. मान अपमान कळतोय सध्या. बस खाली ग बस म्हणलं की लगेच तोंड पडतंय. किती बी पावडर लावलेलं कळतंय. भाणावर आहे आपण. कसं आहे बघा तुम्ही पंक्तीला बसलेला असू द्या आणि एखादा उशिरा येऊ द्या आणि त्याचा जोडीदार बसलेला असो. बस 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 उठ. सतीश महाराजासारखा आला नाही ओठ बस पुन्हा असं जर म्हटलं झालं सप्त्याचा मालक झाला. कळतंय हे यांना कळत नाही. यांना अजून आईनं मारू दे 15 मिनिटात त्या आईला विलगत कळत नाही. बापानं मारू दे पुन्हा विलगतंय कळत नाही. गुरुजींनी मारू दे 15 मिनिटामध्ये ते पुन्हा त्यांनी शिकवताना त्यांना सामोरं जाते. का मान अपमानाची स्थिती नाही. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. लहानपण देगा देवा. तुकोबाराय देवाला विनंती करतात लहान कशा करता. मान अपमान गोवा. मान अपमानाची स्थिती अंतःकरणातून तिचं निर्मूलन झालं पाहिजे. निर्मूळ निर्मूळ म्हणजे मुळासहित बाजूला. झाड निम्म्यातून तोडलं उगवण्याची काय शक्यता आहे. ते निर्मूळ झालं पाहिजे. मान अपमानाची स्थिती सुद्धा मनाचंच लक्षण आहे. हे मनामुळं कळतं. पण मान अपमान ज्याला कळतो त्याचं मन लय सक्षम आहे. आपल्याकडे व्यवहारात म्हणतात अपमान केलेल्या ठिकाणी माणसानं पुन्हा जाऊ नये. हा व्यवहार झाला पण याचा परमार्थात काही संबंध नाही. कारण संतांनी देवाला प्रार्थना केलेली आहे. संतांनी संतांना सुद्धा प्रार्थना केलेली. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. मान अपमानाची स्थिती. नको नको मान नको अभिमान. नको नको मान नको अभिमान. नको नको मान नको अभिमान. मी तू पण तोची चुकी. नको नको मान
सोडी मी तू पण तोची सुखी. नको नको मान, नको अभिमान. आणि म्हणून मान अपमान मनाचे लक्षण. लावियले धाण तैसेची करी. मन जर अपमान केल्यानंतर उद्विग्न झालं तर ते प्रतिशोध घेण्याकरता काय राहतं, माझा अपमान करतो काय, थांब तुला सुद्धा बघतो. हे का नाही महिला मंडळ, हा 100 रुपयाचं लुगडं नेसवलं काय मला, ये पुन्हा माझ्या घरी 50 रुपयाची. मान अपमानाची जी अवस्था आहे ती अगदी जसा वेल वाढतो, वृक्ष वाढतो, तसं मनामध्ये ते सल वाढत राहतं आणि प्रतिशोधाच्या भावनेनं आपलं अहित होतं. अहित. मान अपमान मनाचे लक्षण. ही मनाची लक्षण आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात त्याला जसं आपण सांगू समजवू तसं पद्धतीनं ते त्याचं क्रमण करत असतं. म्हणून मान अपमानाची अवस्था आपल्यापासून दूर गेली पाहिजे. एक नाही 5 मिनिटं राहिली. मान अपमानाची अवस्था याच्यापासून आपण परावृत्ती झालं पाहिजे. पण आपल्याला अजून त्याची जाणीव होते, या अर्थी आपण मागे होत. तुकोबाराय म्हणतात काय खातो आम्ही कास या संगते. हे कडे माझ्यावरून सांगतो, बाटली व्यवस्थित दिसली नाही म्हणून पाणी पिलं, समजतंय. तुकोबारांची अवस्था अशी नव्हती. काय खातो आम्ही कास या संगाते, कैसे हे लागते नेनो मुखी. अगदी देहीच विदेही भोगू दशा. या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर मान अपमानाची स्थिती राहते कुठं, हे नाही महाराज. अगदी ते जीवन परिपूर्णपणे अंतर्मुख झाल्यामुळं भगवंताच्या नामावर प्रीती जडलेली आहे. आणि मान अपमान प्रापंचिक जीवनामध्ये ज्या ज्या अवस्था आपल्याला सुखाकरता दुःखाकरता कारणीभूत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या मनावर नियंत्रित आहेत. माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा, छंद या नामाचा, छंद या नामा ना छंद या नामाचा रे. भगवंताच्या अधीन झालेलं की ते त्याचं नियंत्रण वाचेवरही नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. आणि म्हणून मान अपमानाच्या अवस्थेत शिल्लक नाही राहिलेलं आहे. आणि याच्याकरता संत महात्म्याने जे मार्ग दाखवलेला आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना शरण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात मान अपमान मनाचे लक्षण. केवळ ज्ञान प्राप्त करून काही होत नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अभिमान होणं निश्चितच त्या ठिकाणी 100% म्हणलं तरी हरकत नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानाचे पाठी, अज्ञानाचे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचे. अज्ञानी असेल तर उत्तम, त्याला काही अडचण नाही. पण ज्ञानी झाला की त्याच्या पाठी मागं पडते, आहे की नाही. महिला मंडळ शेवया कुरवड्या भातवड्या करत असताना ते हटायला प्रत्येकाला जमतं का नाही. एका गल्लीत एक तज्ञ असतो त्याचा. एका गल्लीत एक.
पण भिजू घातल्यापासून यांची तिला तळमळ असते. परवा दिवशी मी सगळी तयारी करते, तुम्ही फक्त येऊन काय करा, फक्त हटून द्या. नुसतं उभा राहा. काय करा, उभा राहा. नुसतं उभा राहून मला सांगा. 3 दिवस अगोदर चालू असते, पण जिला हटायला जमतं शिजलेलं कळतं, तिसऱ्या दिवशी तिच्या पाठीत करक भरते. एखाद्या क्षेत्रातलं ज्ञान असावं, पण त्या क्षेत्रातलं ज्ञान झाल्यावर सुद्धा मला काय म्हणायचं ते कळलं असेल तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात, हे मनच आपल्याला त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाची प्राप्ती करून घेणार आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, हे मन भवसिंधूतून पलीकडे नेणार आहे. मन करी बंधू 84चा, आणि हेच मन 84 लक्ष एवढीचा फेर फटका मारायला कारणीभूत ठरू शकतं. याच्याकरता हे मन भगवंताच्या चरणी समर्पित करा. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली.